मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बरं का आपल्या रॉयल नंदू मोरे या यूट्यूब चॅनलवर. आणि तुमचं स्वागत आहे राव आमच्या डेली ब्लॉगिंगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण कुठं आलोय चक्क तुम्हाला माहिती आहे का? द्राक्षाच्या त्यांना कसं बागेत माहित आलोय. असेल आपण सांगितल्याशिवाय. पण ही दिसायला ना द्राक्षाची बाग वगैरे दिसते की त्यांना नवीन लोकेशन काय तर बाग कसं. तसं द्या हा. ही बाग कुणाच्या काय माहिती ना. बघितली का सायली कशी ती पुढे बोलते, म्हणजे सांगणारच आहोत का आपण डायरेक्ट कसं असते माहिती आहे का ब्लॉगिंग करताना. म्हणजे आम्ही नवीन आहे बरं का, मला थोडं थोडं ह्याच्यातली माहिती आहे. ब्लॉगिंग करताना अशी करायला पाहिजे, डायरेक्ट झाडाच्या खोडावर घाव घालून जमत नाही बरं का, इथं मुळावर घाव घातला पाहिजे, त्याच्याशिवाय व्यवस्थित होत नाही. स्टार्टिंगला जर आपण सांगितलं कोणाची बाग आहे ना आपण कुठं आलो, पुढे चालून बघणाऱ्या पब्लिकला इंटरेस्ट येईल का व्हिडिओ बघायला? अजिबात येत नाही. त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू आपण सांगत जायला पाहिजे. तर कोणाची बाग आहे ही सायली? तुम्ही सांगा आता कुणाचे. तर ही बाग माझ्या मामाची आहे. असले हसू नको, तुला लय भारी वाटू देऊ नको. आमच्या मामाची आहे, मला वाटलं माझ्या म्हणून सांगता. माझ्या सख्या मामाची आहे. इथं पण तुमचा रुबाब का? तुमच्या शेतात तर तुम्ही रुबाब करतावच. कसलं तिप्पड बोललंय बघितलं का? हिथं पण माझाच रुबाब म्हणून. मग ही कोणाची बाग आहे? माझे आमच्या मामाची आहे का? माझी पण आहे बा. माझ्या मामाची बाग आहे ही. मग जिथे जाईल तिथे तुम्ही रुबाब करता का? तुमच्या बी शेतात गेलं, माझी कांद्याची शेती, गव्हाची शेती, मग माझ्या नावावर आहे ती, स्वतः मालकी हक्क माझा आहे तिच्यावर. मग माझं कुठं काय? आता मला काय माहित तुझं कुठं काय? ही बाग आमच्या मामाची आहे पहिलेपासून. तुला तर मी म्हणजे मी भातचाव हितला आणि माझ्या मामाची बाग आहे. मी पहिलेपासून हिथं येता व्हिडिओ काढायला वगैरे ही आपल्या जुन्या मित्राला माहित आहे. पहिली व्हिडिओ मी बनवत होतो आणि तू म्हणालेस होय तुझी बाग आहे. कशी होऊन तुझी आहे? कसं तुझे? तर हो की, कसलं डेंजर बोला लागले आहे बघितलं का मित्रांनो? असं म्हणजे खोटं बोल पण रिटून बोल. आता तुमच्या शेतात गेले मी, हा, मी बी म्हणते होती माझ्या आत्याचं आहे सगळं. तुमचं काय म्हणल्यावर मग म्हण की मना तुला काय मनाचं आहे ती म्हण. माझ्या आत्याचं आहे म्हण, माझ्या मामाचं आहे म्हण, माझ्या भाऊजीचं आहे म्हण, कोणाचं आहे बी म्हण. त्यात काय मग हायच की तुझ्या आत्याचं शेत. हा, बर पण हे माझ्या मामाचं शेत आहे, हे बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. हा. तर मी आज कुठं आलोय माहित आहे का? लय दिवस झालं बोर झालं होतं, म्हणलं आमच्या पण शेतात दाखवून वगैरे, आणि तिकडे जाऊन पण लय बोर झालं होतं. मग नीट आज गाडी चालू केली आणि डायरेक्ट मामाच्या शेतात आलोय, म्हणजे द्राक्षाची शेती बघण्यासाठी आलोय. लय दिवस झालं चांगले आलते, म्हणजे माल ह्या वर्षी व्यवस्थित धरलेला आहे आणि घड पण लय मोठी झाली. सांगायचं म्हणलं तर द्राक्ष लागल्यापासून आपण आज आला. द्राक्ष लागल्यापासून आज मी आलो. म्हणजे पहिलं मी येत होतो बरं का, पण आता लाज झाला तुम्ही आता. लाजना झाला. हो का? ही सासूरवाडी. कसली मोठी मोठी घड धरली ती, म्हणजे माल चांगल्या प्रकारे लागलेला ह्या वर्षी बागाला. आणि ही व्हरायटी तुला म्हणत होतीच आमची बाग आहे, आमची बाग आहे. कुठली व्हरायटी आहे सांग बरं ही मालाची? सुपर सोना काय? सुपर सोना का सोना का? सोना सुपर सोना का? हा. हा, सुपर सोना बाग आहे. तीच म्हणालती आणि मी. सायलीनं पण पहिलं ह्या बागात काम केलं असेल का नाही ग तू? हा? काय काही काम केलं असेल बरं अंदाज कधी कधी येत होते की काय करायला? ही असली घड म्हणजे कधी कधी कशाला येत होती सांगू का? फक्त तू बाग जाताना द्राक्ष खायला येत होतीस. मला समज माहित काय आहे मग शाळा चालू असते, मला कॉलेज कशाला चालू सांगायला लागले, मला समज माहित आहे. कॉलेज चालू होतं, शाळा चालू होती, सगळं चालू बघा. होतं. कशाला येऊ मित्र. कॉलेज वगैरे चालू होतं. हम्म. तर आले राव, मस्त बाग आणल्या मामानं. आता हो का, ही पण लांबणी मस्त. कसला किती यकीन एक दोन्ही तिचा एवढा लांबणी कसं काय घडा असू शकते? हा, असू शकते. म्हणजे मेहनत केल्यावर आणि व्यवस्थित फवारणी ती केल्यावर येऊ शकते. हम्म. खरंच दोन इतीचा घडा आहे हा एक आणि दोन. म्हणजे कमीत कमी ही 1.5 ते 2 किलोच्या पुढे जाईल. हा, हा. तुम्हाला चुकतं प्रत्येक किलोचा आहे. काय 2 किलोचा तुम्हाला विकत घ्यावा, परत मोठा झाल्यावर. इकत काय हिथनं बॉक्स द्यावा लागतंय जावयाला, तसलं सांगू नको. आम्हाला द्यायचं नसल्यावर द्याचा नसल्यावर द्यावंच लागतंय ना. मग ही जावयाचा तुम्ही देता का तुमच्या शेतातला आम्हाला? तुम्हाला कशी मुळे द्यायचं? आम्ही आमचा का अधिकार बरं? जास्त असते, आम्ही बच्चा असल्यामुळं. आम्ही खबर द्यायचं माहित आहे का? हिथं एक तर आमचा अधिकार असते, ते असते अजून आमच्या आईचं सुद्धा असते हिथं. माहित आहे का? पहिलं. मग तुमचं सगळं घ्या तुम्हालाच. आणि तुम्हाला आम्हाला नको काय. नको अवघ म्हणलं असू द्या. म्हणजे म्हणजे करावं तुम्ही काय- म्हणलं जरा गंमत बरं का सायलीची. तर सायलीनं लय टेन्शन घेतलंय, हे आमच्या मामाचं शेत आहे म्हणल्यावर हिनं कावर टेन्शन घेतलंय की तोंड पाडलंय की मलाच कळलं झालंय. का बरं असं सायली काय? हा? काय बरं नाही. आता आपल्याच आपलं आपलं असल्यावर जरा असं आता ही शेती कोणाच्या माहित आहे? आता मी आमची पण म्हणत नाव, तुमची पण म्हणत नाव. ही शेती आमच्या पाहुण्याची आहे बरं का. तो पण इथली पाहुणीच आहे. आता चल गप मग दाखवा आता तुम्हाला
दुसरी शेती दाखवतो बरं का हिकली. हो का, ह्या साईडला इकडं कडीपत्त्याचं झाड वगैरे मस्त लावलेलं आहे. मीच लावलं पण होतं लहानपणी. मामाच्या इथलं पण नियोजन मी लय लावलं आहे. होतं लहानपणी. बघा आता हिनं झाड लावलं होतं, पण हिला शेताकडे असं माहिती नव्हतं. हिनं झाड लावून पाणी घालून तेवढं झाड मोठं केलं कधी. पाणी घातलं भैयानं, पण मी भावानं पाणी घातलं मग बहिणीनं केलं म्हणून सांगेन. झाड म्हणजे तुझ्या हातची फक्त लागवड आहे, हा. नियोजन दुसऱ्यानं केलंय. हा. बरोबर आहे. हा. तर छान आहे राव. सायलीच्या हिथलं पण मस्त आहे बरं का बसताना. STP वगैरे बागाला फवाराचं नियोजन आहे काही असं वाटतंय मला, का नाही? ट्रॅक्टरनं पण फवारती ह्यानं पण फवारती की ग. हिकल्या साईडची ही मका लागवड केलेली पण ही मामाचीच आहे बरं का. आणि मका पण लय मोठे आले राव, मका पण चांगले आले. तिकडं आंब्याची झाडं, सावली वगैरे मस्त आहे इथं बसायला. तिकडं लिंबू असतं का त्या झाडाला तिकडल्या. लिंबू माहिती का माहिती का माहिती आपण आता किती दिवस झाला आलो ना शेतात. डोळे तर चिरट गेलं बघ ब्लॉक चालू असताना. बरं जाऊ दे आता, गेलं का? आहे का? राहू दे, काय होत नाही एवढ्या चिरटानं. काय होणार आहे हातीसारख्या माणसाला. हातीला मुंगी चालल्यावर काय तर होते होता. काहीच होत नाही. ही फक्त माणसाचा गोड गैरसमज आहे. ह्या साईडला नारळाचं झाड लावलेलं आहे, कसलं मोठं आलंय. नारळ पण त्याला लागली. ते इकडं लिंबू पण आहे. ते म्हणजे चांगलं झाड आलंय, मोठं आहे लिंबूचं झाड सुद्धा. एक हो कसली मोठी मोठी आहे ती वरी. आणि तो ती नारळ आपल्याला न्यायची का काढून? नको नको कसली नका नका. घेणार आहो मी पाणी प्याला 4-5 नारळ. फुकट बी दिली तर नको की, फुकट बी दिली तर नको की घ्यायची म्हणल्यावर. तर असू द्या मित्रांनो, ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आपलं ब्लॉगिंगचं नवीन चॅनल आहे. आणि शेतातलं तुम्हाला म्हणजे दाखवलं मस्त मस्त बरं का. सायलीचं शेत दाखवलेलं आहे. ब्रँड शेत आहे, चांगलं शेत आहे, एकदम काळी माती आहे. तुमच्या शेतापेक्षा ब्रँड आहे का? आमच्या शेता एवढं ब्रँड काहीच नाही. मीच ब्रँड आहो म्हणल्यावर माझं शेत किती ब्रँड असेल. फक्त विषय कसा माहिती आहे का, सायलीच्या हिथली बागायतदार आहे ती, म्हणजे द्राक्ष उत्पादन वगैरे करते ती. आणि आमच्या हिथलं फक्त कडधान्य वगैरे आम्ही असली साधी शेती करतो. म्हणजे आम्ही बागा वगैरे लावलेल्या नाही त्या अजून. म्हणजे पुढे चालून बघू अजून काय नशिबात होईल ते होईल, पण केलं नाही. म्हणजे बागायत क्षेत्र आमचं असून आम्ही बागायत केलं नाही, कडधान्यच घेतो का नाही का सायली? काय काय घेतो आपण पिकं सांग बरं. गहू, ज्वारी, पुन्हा मका, पुन्हा एवढंच का? पुन्हा काय पुन्हा सांगायला की सांग की मग असं. सोयाबीन घेताव, गहू, ज्वारी, तुरी, हरभरा घेताव. पहिले घेत होतो का? होत्या का ना ह्या? मी काय प्रश्न केला माहिती का, आपल्या शेतात कोणचं उत्पन्न घेताव आपण? म्हणजे तुरी कधी ना कधी आपण घेतल्या नाही त्या शेतात. तुम्ही घेतला असाल. तर आम्ही पण चांगली म्हणजे भेंडीची शेती करतो आम्ही. भेंडी वगैरे गवार असलं पण लावतो, वांगी वगैरे असलं कधी कधी करतो. आणि आता आम्ही ऊसाची सुद्धा शेती केलेली आहे बरं का. थोडा आम्ही आमच्या शेतात ऊस लागवड केलेली आहे. ती ऊस सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तिथं पण एक ब्लॉग होऊन जाऊ देणार आहोत. म्हणजे सायलीचं शेत आणि आमचं शेत लय जवळ आहे. सांगायचं म्हणलं तर असं मध्ये एक बांधच आहे. एवढं जवळ आहे आमचं शेत दोघांचं पण. म्हणजे जवळल्या जवळ आहे. पहिलं ती आमची आई पण हिथल्याच गावातली, मामा पण हिथल्याच गावातला, मग त्याच्यानंतर मी पण हिथल्याच गावातलं, माझी बायको पण हिथल्याच गावातली, सगळी एकाच गावातली. समजा पाहुणं रावळ हिथल्या हिथंच आहे. असू दे, गावाला जायची गरज लागत नाही. लांब गावाला जायची गरज नाही. म्हणजे गावातल्या गावात, आणि ती पण जवळाजवळ समज. तुम्हाला तर कुठे जायला नाही, मला मामाच्या गावाला जायला. तुझ्या मामाचं गाव तर कुठलंही लांब आहे. इथं बसवंतवाडी 4-5 किलोमीटरवर नाही. पण पुण्याला असल्यामुळे ती तुम्हाला जाता येते. पुण्याला, पुणे, मुंबई तिकडं तुम्हाला फिरता येते. असू द्या, आम्ही पाहुण्या रावळ्याकडे नाही गेलं तर गेलं, पण आम्ही खास फिरायला जातो. गोव्याला गोव्याला जातो. गोव्याला जाऊ. हा, गोव्याला जातो बस का. कुणीकडे जायचं आता मग? आता तुला सांगतो पुढचं नियोजन. आता ह्या शेतांना आपण आपल्या शेताकडे जाऊ. कसला भारी माल धरलाय बघ बघा ना. हो, किती घर आहे इथंच. तुम्हाला असं वाटत असेल. खायला आला नाही अजून माल. आंबट आहे ती, खाऊ नको की. कुठं खायला? माल जर गोडीला आला तर खायला लय मजा येते बरं का. म्हणजे पहिलं माहित आहे मला, लय माल खायचा एकदम. असं कसं हुडकाचा तुला सांगू का माल? माहित आहे, मग आमचं शेत आहे, आमचंच बघायचं. तुला सांगतो की नुसतं ऐक, तुझं चलवू नको. असाही मोठा घर असला का
अशा मोठ्या झाडाला कमीत कमी 1 ते 2 द्राक्ष असली मोठी असते ती. लांबणीच्या लांबणीने एकदम पिकलेली असते ती. 2च मणी असते ती का? 2 ते 3 मणी लय डेंजर असते ती ह्याला. ती एक त्यातला मणी काढायचा आणि खायचा तेवढाच. एकच खा. पुन्हा दुसरा घड हुडकायचा अजून. ती झाला का तिसरा घड असं नुसता ओरिजिनल माल खायचा बरं का. बघू आता एका गटाला 2च मणी असते. असू दे की. हम्म. असं जास्त तुमचं म्हणणं आहे, असते माझं ती माहित नाही. जास्त असते ती ग. पण आवडणारी म्हणी नजर बसणारी म्हणी असं म्हणजे मनाचं आहे मला. मला मस्त लागलाय बरं का. तर मित्रांनो करा कमेंट. तुम्ही आमचं डेली ब्लॉगिंगचं व्हिडिओ कुठल्या तालुक्यातून बघताय, कुठल्या गावातून बघताय, नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंट करा. आमची बाग पण कशी आहे सांगा. हां, सायलीची बाग कशी आली आहे सांगा बरं का. माझ्या मते तर चांगली आल्या राव. म्हणजे मालाला पॉईंट लय नंबर का आलाय हो. अजून 1 महिना लागत, 1-1.5 महिना का नाही पिकाला ह्याला गोड व्हायला. अजून कमीत कमी थांबे दाबून बघतो अगोदर. दाबून करा वाटत होते. त्याची एका द्राक्षानं असं काय म्हणजे 1 महिन्यात येते. म्हणजे पाणी भरलं ह्याच्यात माहित आहे का तुला आता सध्या. थोडं थोडं असं दाबालाय म्हणजे पाणी भरलेलं असतं ह्याच्यात. चल मला पण हाय थोडी थोडी बाग द्राक्ष बागायत याची शेतीची माहिती बरं का. हाय मला पण. गेली जन्मीनं आमच्या स्वप्नात येऊन आम्हाला सांगते मास्तर, आज बोरून फवारा, उद्या बाहेर फवारा, परवा दिवशी करपा पल्लाय, करपेचं घ्या, दावणा पल्लाय, खातर टाका, शेणखत टाका. ही समजा आम्हाला बागाचा मास्तर स्वप्नात येऊन सांगते माहित आहे का. स्वप्न बी तुम्हाला लय चांगलं पडते मग बागच पडते. विषय आहे का. तर कुठं होता विषय, कुठल्या तालुक्यातून तुम्ही बघताय कमेंट करण्यावर होता का नाही. असू द्या लक्ष करा कमेंट. तुम्हाला चालतंय ना का उभार. शी म्हणजे उंची जास्त आहे ना माझी हो. शी बागाचं वरे असं लागा लागले आणि शिया बागाला केलेले वाय सिस्टीम आहे. मांडव नाही कशामुळे नसून आता बघा ही म्हणजे मला असं डोक्याला तटा लागले ही समदोरी जाता. निवांत चालता आले काहीच नाही. तुला या लागलंय पण माझं किती अवघड आहे बघ. ही समजा पाला मला ओरबाडा लागलाय. असू द्या चल सायली. धन्यवाद मित्रांनो. असू द्या सपोर्ट. भेटू आपण आता उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. धन्यवाद. हा ऊसाच्या शेतात.